किंवा हे खरोखर आहे असं. त्यामुळे तुम्ही कसं व्हिडिओ जास्त बघताय, या साईडचा व्हिडिओ बघताय का या साईडचं, त्या दृष्टीनं ते तुमच्या डोक्यात असं होते की मिळाले किंवा नाही मिळाले. पण ॲक्च्युअल जर तसं बघायला गेलं तसं म्हणजे खरंच आहे की मिळालं आहे. ठीक आहे. आणि मी पण बरेच दिवस असताना व्हिडिओ करावले, त्यामुळे माझं पण आता बोलण्यात इतकं काही स्मूथ नाही आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. आणि मी सध्या दिल्लीत आहे. ठीक आहे. त्यामुळे ती थोडं मराठी हिंदी असं थोडं होते ती. तर आरक्षण तर मिळाले. ठीक आहे. दुसरं म्हणजे की GRमध्ये काय तुम्ही जास्त पडत बसू नका. समजा तर तुम्ही विद्यार्थी आहे तर, आणि हा अजून एक सांगायचं म्हणजे की हा जो GR आहे हा मराठवाड्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा हे इकडचं, पुणे इकडं विषय काय माहिती आहे का, इकडच्या नोंदी आधीच सापडल्यात. ठीक आहे. अजून पण सापडतील पुढं, पण इकडल्या नोंदी आहेत ह्या आधीच सापडल्यात. त्यामुळे हा GR आहे हा मराठवाड्याच्या संदर्भात आहे. इव्हन तुम्हाला हे तर मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवलं असतं, पण लॅपटॉपवर नाही. तुम्हाला हे दाखवायचं म्हणजे ते तुम्ही जर याला जिल्हा वाईज वेबसाईटवर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर कुणबी आणि त्या जिल्ह्याचं नाव टाकलं की तुम्हाला त्या नोंदी दिसतात. तर तुम्ही हे बघितलं तर काय विषय माहिती आहे काय, हे मराठवाड्याचे इकडचे जिल्हे आहेत, औरंगाबाद, जालना, लातूर. तर इकडल्या जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला कुणबी नोंदी कमी प्रमाणात दिसतील म्हणजे सापडल्यात त्या. आणि हेच तुम्ही जर कोल्हापूर, सांगली हे बघितलं तर इकडे तुम्हाला जास्त नोंदी सापडतील. तर काय ह्याचं कारण आहे, याचं ऐतिहासिक कारण आहे. ऐतिहासिक कारण म्हणजे काय, हे जिल्हे आहेत कोल्हापूर जिल्हा म्हणजे कोल्हापूर, सांगली, तर हे इथे छत्रपती शाहू महाराजांच्या अंडर होते. ठीक आहे. आणि हे इकडचे जिल्हे आहेत मराठवाडा वगैरे, तर हे निजामशाहीमध्ये होते. ठीक आहे. त्यामुळे इकडची जी नोंदी ठेवलेल्या आहेत त्यावेळी म्हणजे 1950च्या आधी. ठीक आहे. तर ती त्यांची पद्धत वेगळी आहे आणि इकडली जी पद्धत आहे आपली कोल्हापूर, सांगली, सातारा ही पद्धत वेगळी आहे. त्यामुळं तिकडल्या नोंदी आहेत ह्या सापडलेल्या, पण ह्या अशा म्हणजे शाळेमध्ये किंवा अशा सापडलेल्या नव्हत्या. म्हणजे ती एक 35 लिस्ट आहे, 35 डॉक्युमेंटची लिस्ट आहे. त्यामध्ये जर तुमचं नाव असेल किंवा त्यामध्ये जर तुमची नोंद असेल तर ती कुणबी मिळते. पण त्या 35 डॉक्युमेंटमध्ये ती नोंद नसायची म्हणजे कुणाची, इकडल्या मराठवाड्यातल्या लोकांची, मराठवाड्यातल्या मराठ्यांची. पण ही इकडली सांगली, कोल्हापूर इकडल्या लोकांची ती नोंद आहे. त्यामुळं तुम्ही इकडे बघितलं कोल्हापूरच्या वेबसाईटवर कोल्हापूर कुणबी, तर इथं तुम्हाला तालुका वाईज भरपूर नोंदी आहेत म्हणजे जवळजवळ 28,000 नोंदी आहेत. ठीक आहे. आणि अजून वाढतच जातील. ठीक आहे. सांगलीचं पण तसंच आहे म्हणजे सांगलीच्या थोड्या कमी आहेत पण सांगलीच्या पण जास्त आहेत विथ कम्पेअर टू मराठवाडा. ठीक आहे. आणि मराठवाड्याच्या का कमी आहेत तर तुम्हाला हे सांगितलं की ह्या इकडल्या ज्या नोंदीचं म्हणजे जी पद्धत आहे ती वेगळी होती का, तर हे जे जिल्हा आहेत मराठवाड्याचं हे आपलं निजामशाहीमध्ये होते. ठीक आहे. म्हणजे ते आपण चौथीला, ते आता इतिहासात जात नाही, चौथीला असताना असायचा बघा, विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाह, असं ते सगळं असं होतं. ते तसा विषय होता. त्यामुळे ते तिकडल्या नोंदी होत्या, ऐतिहासिक आहे सगळं. ठीक आहे. त्यामुळं त्यासाठी GRच लागणं आवश्यक होतं जर त्या नोंदी ग्राह्य धरायच्या तर. ठीक आहे. म्हणजे जे गॅजेट आपण म्हणतो ना, गॅजेट लागलं तर त्या गॅजेटमध्ये ज्या नोंदी होत्या मराठवाड्याच्या त्या आता नोंदी ग्राह्य धरणार आहेत आणि त्यावर पण आता कुणबी मिळणार आहे. त्यामुळे हे आरक्षणही मिळालं आहे. तर बरीच जण म्हणतात की हे काय मिळालेलं नाही. तर मी त्यांना हे विचारेन की मग ह्याच्या आधी हे गॅजेटच्या ज्या नोंदी आहेत त्यावरती म्हणजे त्याचा आधार घेऊन कुणबी का मिळत नव्हतं. जर तुम्ही म्हणता की आता ह्यामध्ये काही मिळालेलं नाही, तर ह्याच्या आधी म्हणजे हा GR निघण्याच्या आधी गॅजेटच्या नोंदी दाखवून कुणबी का मिळत नव्हतं असं आहे. त्यामुळं हे जे मिळालं हे मिळालं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही तुम्हाला अजून सांगितलं तसं तुम्ही ज्या साईडचा व्हिडिओ बघणार, समजा पॉझिटिव्हवाला व्हिडिओ बघितलं की आरक्षण मिळालं आहे तर तुम्हाला ते वाटणार की आरक्षण मिळालं आहे. तुम्ही निगेटिव्ह साईडचं व्हिडिओ बघितलं हे सदावर्ती वगैरे ह्यांचं, तर तुम्हाला वाटलं की नाही मिळालेलं असं. त्यामुळं तुम्ही आरक्षण हे असं आहे की आता तुम्हाला जसं वाटते तसं आहे. ठीक आहे. आणि मी स्वतः कुणबी काढले ह्याच्या आधी, त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे मिळालं आहे. ठीक आहे. कोण किती पण म्हणू दे पण मिळाले. तुम्हाला पेपरवर कुणबी मिळालं किंवा तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं म्हणजे बास नव्हतं. कशाला बाकीचं व्हिडिओनी हे बघत बसलाय. आणि जितकं जास्त व्हिडिओ बघाल तेवढं तुम्ही कन्फ्यूज होणार आणि तितकं तुम्ही अजून जास्त व्हिडिओ बघत बसणार. त्यामुळं तुम्ही जर विद्यार्थी आहे तर गप अभ्यास करा. ठीक आहे. आरक्षण मिळालं आहे. अजून मेन म्हणजे की आत्ताचा जो GR आहे हा GR हा मराठवाड्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे काय विषय आहे, आधीच नोंदी त्या सापडल्यात आणि त्या नोंदीवर याच्या आधी पण लोकांनी दाखले काढलेले आहेत कुणबी. त्यामुळे इकडला काय संबंध नाही आहे. पण अजून काय विषय आहे की साताऱ्याचा विषय आहे काहीतरी, म्हणजे साताऱ्याचं पण काहीतरी थोडा पार्ट आहे गॅजेट लागायचा तीच विषय. मी जास्त पडलेला नाही आहेत का माहिती आहे काय, जितकं तुम्ही जास्त व्हिडिओ बघत जाल ना तितकं कन्फ्यूज होत आहे तुम्ही. म्हणजे तुमची बुद्धीच म्हणजे त्या दृष्टीने चालतच नाही. तुम्ही कोणतरी व्हिडिओ बघितला असेल त्या दृष्टीनेच तुम्ही सगळं विचार करायला लागताय. म्हणजे त्यामुळे जास्त पण व्हिडिओ बघत बसू नका. तुम्हाला हे सांगितले हेच सत्य आहे. अजून पण आता एक ATM गुरु नावाचं चॅनल आहे. ठीक आहे. ते मगर सरच. ठीक आहे. ते पण चांगलं विश्लेषण करतात. पण तिने पण आता नवीनच कन्फ्युजन केले. म्हणजे मला पण माहिती आहे की ते तसं कन्फ्युजन नाहीच आहे. ठीक आहे. तर त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईलच आणि ते तसं नाही आहे. मी त्या व्हिडिओतच सांगेल सगळं त्या मगर सरांनाच. का तर त्यांनी ते GRमध्ये ते चुकी काढल्या किंवा ते म्हणतात की ज्या 2 वर्षाच्या जनगणना आहेत त्या पकडायच्या नाही आहेत किंवा त्याच्या आधीच्या पकडा. पण ते GRमध्ये ते इनडायरेक्टली तसं बोलले. म्हणजे जे त्यांना जे सांगायचं आहे ना त्या मगर सरांना ते इनडायरेक्टली त्या GRमध्ये बोलले. फक्त ते मगर सरांना म्हणजे ॲक्च्युअल त्यात GRमध्ये नाही आहे. त्यामुळे त्यांना वाटते की ह्यामुळं थोड्या अडचणी निर्माण होणार आहेत. पण तसं काय नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे GR आहे ओके आहे. ठीक आहे. मराठवाड्याच्या म्हणजे मराठवाड्यातल्या तर लोकांना सांगेन की तुम्ही कुणाचा काय व्हिडिओ बघत बसू नका. तुमच्या नोंदी गॅजेटमध्ये आहेत तर तुम्ही कुणबीची म्हणजे कुणबी काढायची प्रोसेस चालू करा. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी व्हिडिओ चॅनलवर आहेच, तुम्ही जाऊन बघू शकताय.
आणि जे सांगली सोलापूर इकडले आहेत, सांगली सोलापूर नाही बरं का, सांगली कोल्हापूर इकडली जी आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्यासाठी कसा व्हिडिओ काढायचा, तर त्यांनी कसं पूर्वी काढायचं हे मी चॅनलवर आपल्या एक व्हिडिओ आहेत त्यामध्ये सांगितले. 2 व्हिडिओ आहेत, ते दोन्ही व्हिडिओ बघा, 2-2दा बघा, मी तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल की कसं आहे काय ते. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.